चोपडा नगर परिषद निवडणुकीच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली असून आज शहरात भाजपतर्फे अभूतपूर्व अशी भव्य रॅली काढण्यात आली। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीमुळे रॅलीला विशेष उत्साह प्राप्त झाला। रॅलीची सुरुवात शिवाजी महाराज चौकातून झाली। तेथून गोल मंदिर, गुजराती गल्ली, चिंच चौक, ठाणे दरवाजा, गांधी चौक या मार्गे अरुण नगर अशा शहरातील महत्त्वाच्या भागातून रॅली काढण्यात आली। प्रत्येक ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। यावेळी सर्व उमेदवारांचे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले। नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहून केंद्रीय राज्यमंत्री यांनी माध्यमांशी बोलताना भाजपचा विजय निश्चित असल्याचा दावा केला। यावेळी भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार साधना चौधरी यांच्या बाबतही रक्षा खडसे यांनी विश्वास व्यक्त करत त्या उच्च शिक्षित असून चौधरी कुटुंबाचा सामाजिक आणि राजकीय वारसा चोपड्याच्या विकासाला नवी गती देईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। रॅलीत मोठ्या प्रमाणात महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता। घोषणाबाजी, पार्टीचे झेंडे आणि ढोल ताशांच्या गजरांनी शहरात निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं। आज पक्षाची पण ताकद वाढते, खूप मोठ्या प्रमाणात पक्षामध्ये प्रवेश होता, ते एक चांगली गोष्ट आहे। कारण लोकसभेमध्ये आपण बघा की पूर्ण लोकसभेमध्ये चोपडा तालुका हा लीडचे आणि नेहमी पुढे असतो, म्हणजे जवळपास 50,000च्या पुढे लीड नेहमी चोपडा तालुक्याने दिलेला आहे। आज आनंदाची गोष्ट आहे की आज पक्षामध्ये खूप चांगले लोकांचा प्रवेश होतो, एक चांगलं संघटन उभं राहतं आणि त्याचबरोबर चोपड्याच्या शहराच्या विकासासाठी आज अजितदादा गट पण आमच्या सोबत आलेला आहे या निवडणुकीमध्ये। तर मी सगळ्या उमेदवारांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते आणि मला पूर्ण विश्वास आहे की इथे लोकांचा कौल आमच्या बाजूने राहील। सगळे सदस्य लोक निवडून देतील आणि चांगलं काम आमच्या सगळ्या लोकांच्या माध्यमातून भविष्यामध्ये चोपडा नगरपालिकेमध्ये होतील।